नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा जे PDF किंवा जी लेटर मला समजली तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग बांधकाम विभाग आपण इथे पाहिजे सर्व विभागीय आयुक्त। तर आपल्याला विषय जो आहे तो तुम्ही आधी लक्षात घ्या। हे लेटर बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं आणि जेव्हा मी वाचलं तर तेव्हा थोडा शॉक मला पण बसला का, कारण की मुळात अंगणवाडी सेविकामधून सुपरवायझरसाठी म्हणजे पर्यवेक्षकासाठी प्रमोशनसाठी कितीतरी वर्षापासून म्हणजे गेल्या 2014 पासून आपण सगळ्या अंगणवाडी सेविका ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ज्यांची 12वी झालेली आहे त्यांच्याकडे 20 ते 30 वर्षाचा अनुभव आहे, उत्तमरित्या अंगणवाडी सेविकेचं काम करत आहेत, बऱ्याचदा परीक्षक मॅडमांना काम करण्यामध्ये मदत करत आहेत। तर अशा आपण सगळ्या गेल्या 2014 पासून सुपरवायझर भरतीसाठी वाट बघत आहोत, परंतु अंतर्गत सुपरवायझर भरती निघत नाही। पण जर तुम्ही हा विषय बघितला तर हा विषय म्हणजे आपल्या आपण म्हणतो जखमेवर मीठ चोळण्यासारखा हा विषय आहे आणि याला आपल्या युनियनने विरोध करणं अपेक्षित आहे। बघा, जिल्हा परिषदेकडील महिला परिचर वर्ग 4 कर्मचारी यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका वर्ग 3 या पदावर 25% प्रमाणात पदोन्नती किंवा समावेशन करण्याबाबत, म्हणजे पहिलेच आपल्याला माहिती आहे की ज्या आपल्या आरक्षित जागा असतात की 50% ह्या अंगणवाडी सेविकामधून घ्यायच्या आणि 50% ह्या बाहेरून, अशा पद्धतीचं आतापर्यंत आपण ऐकलेलं होतं। परंतु जर तुम्ही आता पाहिलं तर 25% आता यांची गर्दी होणार। मग अंगणवाडी सेविकांचं प्रमोशनचं काय? तर हे लेटर जे मी पाहिलं आणि ते पाहून मला देखील वाईट वाटलं। तर आता युनियनची भूमिका खूप महत्त्वाची आहे। जर 25% यांच्यासाठी आरक्षण ठेवण्यात आलं तर अंगणवाडी सेविकांनी काय करायचं? तर बघा, हा विषय खूप गांभीर्याचा आहे। खूप साऱ्या भगिनी अशा आहेत की त्यांचं शिक्षण होऊन आतापर्यंत आपण कुठे कोर्टामध्ये केस टाकली आणि कुठंतरी वयाचं जे आहे ते बंधन आता मागे करण्यात आलेलं आहे। त्यातल्या त्यात जर तुम्ही आता पाहिलं की महिला परिचर म्हणजे ज्या 4 नंबरची जी कर्मचारी आहेत तर यांना आपलं जे पद आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे वर्ग 3चा आहे, क्लास 3चा आहे, तर या पदासाठी त्यांच्या पदोन्नतीसाठी 25% आरक्षण ठेवण्यात यावं। बघा, राखीव ठेवण्याबाबतची त्यांची मागणी करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेकडील परिचर गट ड म्हणजे क्लास 4 ह्या सर्वातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबतची आपल्या अखत्यारीत आहे। तर बघा, तथापि सदर बाब धोरणात्मक असल्याने जिल्हा परिषदेकडील महिला परिचर वर्ग 4 कर्मचारी यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका वर्ग 3 या पदावर पदोन्नतीसाठी 25% पदे राखीव ठेवण्याबाबतच्या मागणीबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय मत शासनात कळवण्यात यावे ही विनंती। बघा, जर तुम्ही पाहिलं उपसचिव महाराष्ट्र शासन अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। विकास विभाग यांच्याकडनं ही मागणी आहे। 12 जूनचं हे लेटर आहे ताईंनो, विचार करण्याची गोष्ट आहे। जर अशा 25% जर यांच्याकडे आरक्षण गेलं तर मग आपल्याकडे राहतं काय? म्हणजे आपल्या अंगणवाडी सेविकांनी पर्यवेक्षिका व्हायचंच नाही का? त्यांचा अनुभव काहीच कामाचा नाही का? त्यांचं शिक्षण काहीच कामाचं नाही का? खूप मोठी आणि गांभीर्याची गोष्ट आहे। मला ज्यावेळेस मी लेटर वाचलं मला देखील वाईट वाटलं आणि मला असं वाटतं की जागरूक करण्यासाठी म्हणून माझ्या ताईंपर्यंत हा मेसेज जावा म्हणून मी आजचा व्हिडिओ केला। कारण की 25% जर आरक्षण त्यांना देण्यात आलं तर आपल्या जागात मुळात कधीच्या निघत नाही। जर यांना जेव्हा जाहिरात निघेल जर त्या हे 25% असतील तर मग आपलं काय होणार? मुळात आपली भरती होत नाही। तर आता आपल्या बऱ्याचशा मदतनीस या ग्रॅज्युएशन झालेली आहे, त्यांची पोस्ट मास्टर डिग्री पण झालेली आहे, तर मग त्यांना कधी संधी मिळेल? जिथं सेविकांना संधी मिळत नाही तर तिथं मदतनीस यांना कुठे संधी मिळेल? तर खूप विचार करण्याची गोष्ट आहे। मला ही गोष्ट खूप वाईट आणि खेदाची वाटते आणि माझ्या सगळ्या भगिनींपर्यंत हा निरोप जावा म्हणून आजचा व्हिडिओ। ताईंनी विचार करा, एकजूट करायची वेळ आलेली आहे। आता युनियनला पण जागे करण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे अंगणवाडी पर्यवेक्षिका जी अंतर्गत भरती आहे ती भरती लवकरात लवकर निघावी आणि ती 50%च्या वर कशी जाईल याच्यासाठी युनियनने प्रयत्न करावा। लवकरात लवकर जाहिरात निघावी याच्यासाठी आपण युनियनकडे प्रयत्न करायला पाहिजे। एवढीच माझ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच, धन्यवाद।